एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं. बायको: मी 1 ते 10 पर्यंत मोजेल. जर तुम्ही बोलला नाहीत तर मी विष पिऊन टाकेन. बायको 1 ते 5 पर्यंत मोजते, पण नवरा काहीच बोलत नाही. बायको अचानक आकडे मोजणं थांबवते. नवरा: हे काय फालतूगिरी, 5च्या पुढे मोज की. बायको: हुश्श, बरं झालं तुम्ही बोललात, नाहीतर विषच प्यावं लागलं असतं. जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या संमेलनात एका वर्गमित्रानं व्यक्त केलेली भावना. शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमीच होमवर्क सोडवून घ्यायची. त्यामुळे सर्व मुले माझ्यावर जळायची. मी खुश व्हायचो. बघा काय नशिबात असतं, आज तीच मुलगी माझी बायको आहे. पण तिची ती सवय अजूनही कायम आहे. सारं होमवर्क आजही ती माझ्याकडूनच करून घेते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावर जळतात. सलमान खान पुण्यात जातो आणि आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो. सलमान: जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाही. जोशी काका: सासरी गेलास का कधी? आला मोठा सांगणारा. मन्या आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं. मन्या घरातून निघून जातो. मन्या रात्री फोन करतो. जेवायला काय बनवलं आहे? बायको: विष. मन्या: मी उशिरा येईन, तू खाऊन झोपून जा. पोलीस: तू एकाच दुकानात सतत 3 दिवस चोरी केलीस. चोर: मी केवळ एकच दिवस माझ्या बायकोसाठी ड्रेस चोरी केला. बाकीचे 2 दिवस बायकोला ड्रेसचा रंग पसंत न पडल्याने रंग बदलण्यासाठी गेलो. मन्या: माझ्या बायकोला खूप राग येतो. जन्या: माझ्या बायकोला देखील पूर्वी खूप राग यायचा, आता नाही येत. मन्या: कसं काय? तू असं काय केलंस? जन्या: एक दिवस ती रागात असताना मी फक्त एवढंच म्हणालो, म्हातारपणात राग लवकर येतो. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. उंच स्वरात देखील बोलत नाही. इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासूला विचारलं, तडफड म्हणजे नेमकं काय असतं? सासू शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला आणि म्हणाली, घे अनुभव. जन्या: तुला बायकोने घरातून बाहेर का काढलं? मन्या: मित्रा तुझ्या सांगण्यावरून तिला चेन गिफ्ट दिली होती म्हणून काढलं. जन्या: चांदीची होती का? मन्या: नाही, सायकलची दिली होती. वडिलांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं आणि मुलाला मेसेज पाठवला. वडील: मला जोक पाठव रे. मुलगा: मी आता अभ्यास करतोय. वडील: आणखी एक पाठव. लग्न झालेल्यांना जर जीवनात सुखी राहायचं असेल तर त्यांचं एकच रहस्य, ते म्हणजे नेहमी आतला आवाज ऐकायचा. आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघराच्या आतला आवाज. अहो, ऐकलंत का? कमल: तू ही साडी नवीन खरेदी केली आहेस का? विमल: होय, 5,000ची आहे. कमल: अरे वा, आणि ही ज्वेलरी देखील नवीन आहे का? विमल: होय, 2 लाख रुपयांची आहे. कमल: तुझ्या नवऱ्याने नोकरी बदलली का? विमल: नाही, मीच नवरा बदलला आहे.